मित्रांनो नमस्कार, मी मनोज इंगळे, उद्योग मंत्र मराठी संस्थापक व अध्यक्ष. आज आपण ह्या जहाजाकडून काहीतरी शिकवण घेणार आहोत आणि ही जहाजावरची शिकवण तुम्हाला तुमच्या धंद्यामध्ये कामासाठी येणार आहे. तर धंद्याच्या बोला या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण काय करतो की ज्यावेळेला आपण धंद्यामध्ये उतरतो तर बऱ्याच वेळेला आपण सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न करतो. सेफ गेम म्हणजे काय की आपण म्हणतो ना, जसं दुरून डोंगर साजरे, किंवा आपण जहाज तर बनवलंय पण आपल्याला ते समुद्रामध्ये उतरायची भीती वाटते. तसं तुमच्या धंद्याचं असतं की कॉम्पिटिशन बरोबर आपण कुठली स्पर्धा करण्यासाठी तयार नाहीत असं आपण गैरसमज करून घेतो आणि आपलं जहाज कायमच किनाऱ्यावरती आपण पार्क करून ठेवतो, किनाऱ्यावरती लावून ठेवत असतो. मग हे जहाज खरं तर बनवलंय कशासाठी, तर समुद्रात लांब दूरवर जाण्यासाठी बनवलेलं असतं. पण ज्या वेळेला तुम्ही किनाऱ्यावरती असा तर तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या लाटा दिसतात आणि तुम्हाला असं वाटतं की या लाटा आपल्या जहाजाला बुडवून टाकतील म्हणून आपण उतरतच नाही. पण तुम्ही जसं जसं अगदी समुद्राच्या मध्यापर्यंत जाल किंवा समुद्राच्या थोडा आत जरी गेला तर तुम्हाला कळतं की लाटा कमी होत चाललेल्या आहेत आणि शांत समुद्र तुम्हाला पाहायला भेटतोय. आणि मग असंच आपल्या धंद्याच्या बाबतीत ज्यावेळेला तुम्ही धंद्याची सुरुवात करता त्यावेळेला ह्याच लाटा तुम्हाला खूप त्रासदायक ठरतात. तुम्हाला असं वाटतं की चुकून मी धंद्यामध्ये उतरलोय, चुकून मी व्यावसायिक बनण्याचा काहीतरी प्रयत्न केलेला आहे आणि ह्याला आटा मला आता घेऊन बुडतील. पण जसं जसं तुम्ही पुढे पोहोचता, तुमच्या सिस्टम सेट होतात, तुमची लोक सेट होतात, तुमची लोक ट्रेन होतात आणि स्वतःलाही धंद्यातल्या आतल्या गोष्टी समजायला लागतात, तर ऑटोमॅटिकली आपल्यालाही कळतं की हे जहाज आता बुडणार नाही, तर हे जहाज आपलं सर्व्हाइव्ह करणार आहे. बरोबर आहे. तर मग इथून पुढे लक्षात घ्या की तुम्ही ज्या वेळेला रिस्क घ्याल तर कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला शिका. काही हरकत नाही. रिस्क नाही घेतलं तर तुम्हाला जे काय अनपेक्षित यश किंवा अपेक्षित जरी म्हटलं यश ते सुद्धा तुम्हाला मिळू शकणार नाही, कारण की तुम्ही किनाऱ्यावरती बसून आतल्या समुद्राची जी काही सुंदरता आहे ती तुम्ही पाहू शकणार नाही. जर तुम्हाला समुद्राची सुंदरता किंवा व्यवसायाची सुंदरता जर पाहायची असेल, त्याचा अथांगता पाहायची असेल, त्याच्या आतमध्ये काय दडले ते पाहायचं असेल, अनपेक्षित गोष्टी तुम्हाला जर का तुमच्या धंद्याबाबत माहिती करून घ्यायची असतील तर समुद्राच्याकडूनच शिका, या जहाजाकडूनच शिका. तुम्हाला पाण्यामध्ये उतरावं लागणार आहे. म्हणून ही गोष्ट कधीही विसरू नका. आजचा हा मंत्र तुम्हाला आवडला असेल तर नक्की उद्योग मंत्र चॅनल फॉलो करायला आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.